गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही जर कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उघडून बघितलात तर त्याच्यावरती तुम्हाला अनेक सॅटेलाइट इमेजेस ज्या आहेत त्या शेअर केलेल्या दिसतील. या इमेजेस या एकतर भारतातले एअरपोर्ट्स किंवा पाकिस्तानमधले एअरपोर्ट्स यांच्या हे जे इमेजेस आहेत ते व्हायरल केले जातात सोशल मीडियावरती. अनेक कंपनीज आहेत ज्या या फोटोज जे आहेत किंवा हे जे इमेजेस आहेत ते शेअर करून भारत आणि पाकिस्तानमधलं सध्या जी युद्धजन्य स्थिती होती त्यावेळेला भारतानं कसा पलटवार केला पाकिस्तानवरती किंवा पाकिस्ताननं भारतावरती कसा अटॅक केला, कशी आपली विमानतळ जी होती ती विमानतळ त्यांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असे विविध फोटोज जे आहेत ते शेअर केले जात आहेत. पण याच्यातले खरे फोटो कुठले आहेत आणि नेमकं भारतानं पाकिस्तानच्या किती विमानतळांवरती किंवा किती पाकिस्तानी एअर बेस जे होते त्यांच्यावर हमला केला, त्याच्यावरती आपण त्यांच्या हमल्याला प्रत्युत्तर दिलं, त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं, हे आपण आज या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. आणि नक्की पाकिस्तानचं कुठे आणि कसं नुकसान झालेलं आहे याचा सुद्धा एक अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आज सुद्धा जी पत्रकार परिषद झाली इंडियन आर्मीची किंवा भारतीय सैन्याची त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलं. जे डायरेक्टर जनरल आहेत एअर ऑपरेशन्सचे त्यांनी हेच माहिती दिलेली आहे की पाकिस्ताननं ज्या ज्या वेळेला आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यानंतरच भारतानं त्यांना फक्त प्रत्युत्तर दिलेलं आहे. आपण कधीही त्यांना स्वतःहून कुठलाही आपण हल्ला जो आहे तो त्यांच्यावरती केलेला नव्हता, कुठलीही सुरुवात आपण केलेली नव्हती. त्यांनी जे जे हल्ले केले ते हल्लेच त्याचं फक्त प्रत्युत्तर जे आहे ते आपण त्यांच्या या हल्ल्यांना दिलेलं आहे. पण याच्यामध्ये आपण त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे कारण अनेक त्यांचे जे एअरबेस आहेत ते आपण उद्ध्वस्त केलेले आहेत. अनेक सॅटेलाइट इमेजेस जे आहेत त्या तुम्हाला दिसलेल्या असतील सोशल मीडियावरती असं त्यांनीच सांगितलं आणि त्यातलेच काही व्हिडिओज जे आहेत ते सुद्धा त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेले होते. ती प्रेस सुद्धा तुम्हाला मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. पण ते ज्या एअरबेस बद्दल बोलतायत ते एअरबेस नेमके कुठले होते आणि तिथे कशा प्रकारे भारतानं हमला केलेला होता किंवा हल्ला केलेला होता ते आपण बघणार आहोत. तर त्याच्यातला पहिला एअरबेस कुठला आहे ते आपण बघूयात. तर कावा स्पेस नावाची एक कंपनी आहे ज्यांनी अनालिसिस केलेलं आहे सॅटेलाइट इमेजच्या द्वारे. आपण हे जे समजून घेणार आहोत की नेमकं काय इथं घडलेलं आहे किंवा काय नेमका प्रयत्न होता करण्याचा. तर हा जो आहे तो पाकिस्तानी एअरफोर्सचा बेस आहे भोलारी पाकिस्तान इथला आणि 11 मेचा हा फोटो आहे किंवा 11 मेची ही सॅटेलाइट इमेज आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो रेड सर्कल मार्क केलेला दिसतोय तर इथे काय सांगण्यात आलेलं आहे आपण बघूयात की प्रिसिजन स्ट्राइक्स बाय इंडियन ACLM म्हणजेच की हवेतून ज्या मिसाईल्स आहेत त्या सोडण्यात आलेल्या होत्या आणि जो हल्ला जो आहे तो हवाई हल्ला जो आहे तो आपण केलेला होता आणि त्याच्यामुळे हे जे नुकसान आहे ते आपल्याला इथं झालेलं दिसतंय पाकिस्तानच्या या एअरबेस भोलारीचं. आणि इम्पॅक्ट विजिबल ऑन PAF हँगर. हँगर म्हणजे काय तर मुळात हँगर ही एक अशी जागा असते किंवा ही एक असं इन्फ्रास्ट्रक्चर असतं जिथे एका बिल्डिंगमध्ये जी विमानं असतात ती ठेवलेली असतात आणि त्यालाच आपण इथे जे आहे ते स्ट्राईकमध्ये हल्ला जो आहे तो केलेला होता आणि त्याच्यामुळेच त्यांचं मोठं नुकसान झाल्याचं सुद्धा या सॅटेलाइट इमेजमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. ही इथे जे सर्कल केलेलं आहे हे तुम्हाला दिसत असेल हीच एक मोठी जी आहे एक एनलार्ज केलेली आहे इमेज आणि या एनलार्ज इमेजमध्ये हे अगदी स्पष्ट होतंय की कसं भारतानं ज्यावेळेला हल्ला केला ते या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसतं की कितपत त्यांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. पुढचा आपण जो फोटो आहे तो बघूयात. हा सुद्धा भोलारी एअरबेसचाच आहे. आणखीन एक HD इमेज आहे. आणखीन क्लिअरली तुम्हाला याच्यामध्ये कळेल की पॉसिबल स्ट्रक्चरल डॅमेज इथे लिहिण्यात आलेला आहे. पॉसिबल स्ट्रक्चरल डॅमेज, त्यानंतर म्युनिशन इम्पॅक्ट पॉइंट रूफ डॅमेज. सो रूफ जो आहे त्याला सुद्धा आपण इथं डॅमेज केलेला आहे किंवा आपण जो प्रतिहल्ला केला होता पाकिस्तानवरती त्याच्यामध्ये डॅमेज करण्यात आलेलं होतं. आणि फ्रंट एप्रन डेब्रिज म्हणजे इथे तुम्हाला दिसते की धूळ माती आणि जे काही नुकसान झालंय त्याच्यानंतर जी काही उरल्या सुरलेल्या गोष्टी होत्या त्या सुद्धा आपल्याला इथे या फोटोमध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर हँगर विथ शॉर्ट टॅक्सी टू रनवे पॉसिबल क्विक रिॲक्शन ॲज ए टार्गेट एरिया सी इनसेट. सो इथे सुद्धा काही प्रमाणामध्ये जसं मी म्हटलं की ही एक पुन्हा एकदा एक एनलार्ज्ड इमेज आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की काही प्रमाणात त्यांच्या रनवेला सुद्धा धक्का जो आहे तो लागलेला असू शकतो किंवा जे नुकसान आहे ते झालेलं असू शकतं. पण ते याच्यामध्ये तरी सध्या क्लिअरली दिसत नाहीये. पण त्यांचं ही जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा त्यांची ही जी बिल्डिंग होती हे जे हँगर ज्याला म्हटलं जातं त्याला नुकसान झालेलं आहे हे अतिशय स्पष्ट याच्यामध्ये झालेलं आहे. पुढे आपण जाऊयात. सो जकोबाबाद मधला जो एअरबेस आहे पाकिस्तानचा तिथे सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये असंच झालेलं बघायला मिळतंय की तिथे सुद्धा हा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला बघायला मिळतोय प्रतिहल्ला केल्यानंतरचा. ही इमेज जी आहे ती 10-11 मेच्या रात्रीची आहे ज्यावेळेला रात्री
हे जे हल्ले आहेत ते करण्यात आलेले होते पाकिस्तानकडनं, त्यांचे ड्रोन्स आपल्याला बघायला मिळत होते जम्मू काश्मीरवर, कच्छवर किंवा इतर ठिकाणी सुद्धा भारतामध्ये जे आपल्या बॉर्डरचे जे आपली राज्य आहेत तिथे, त्यावेळेला जेव्हा भारतानं प्रति हल्ला केला त्यावेळेला सुद्धा हे जे कन्सिडरेबल डॅमेज टू द हँगर पुन्हा एकदा इथं सुद्धा या एअरबेसला सुद्धा झालेला आहे. ATC बिल्डिंग, मायनर सेकंडरी डॅमेज, म्युनिशन इम्पॅक्ट, रूफ डॅमेज आणि डेब्रिज, म्हणजे हे सगळं जे काही पडलेलं आहे, जे काही नुकसान झालेलं आहे ते आपल्याला क्लिअरली या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसतंय की आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यानंतर टार्गेट एरिया सी इनसेट, म्हणजे अर्थात हा तो भाग होता किंवा हा अशा पद्धतीचा तो एरिया होता आणि अशा पद्धतीच्या एरियाला इकडं डॅमेज झालेला आहे. आणि हा सुद्धा पुन्हा एकदा जसं त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं की हा सुद्धा एक प्रतिहल्ला जो आहे तोच होता. पुढची इमेज आपण बघूयात. हां, तर पुन्हा एकदा PAF बेस शहाबाज जकोबाबाद पाकिस्तान 11 मेला हा जो फोटो आहे तो घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय की कशा पद्धतीनं जे नुकसान आहे ते झालेलं आहे यांच्या या हँगरचं किंवा यांचा हा जो स्पेसिफिकली हा जो भाग आहे या भागाचं कशा पद्धतीनं नुकसान हे भारतानं केलेल्या प्रति हल्ल्यामध्ये झालेला आहे. या सगळ्यांचं इथे मुळात एक सर्कल करून त्यांनी आधी तो भाग कसा होता हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय किंवा हा तो भाग आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि मग ही एक एनलार्ज्ड इमेज जी आहे ती तुम्हाला इथं बघायला मिळतेय. पुढे जाऊयात. नूर खान एअरबेस हा एक अतिशय महत्त्वाचा खरं तर एअरबेस जो आहे तो समजला जातो पाकिस्तानसाठीचा, पण तिथे सुद्धा आपण जो आहे तो एरिया हा जो आहे इथे तुम्हाला बघायला मिळत असेल की इथे धूळ माती वगैरे जे तुम्हाला दिसतंय तर हा तो भाग आहे जो आपण प्रति हल्ल्यामध्ये ज्याचं नुकसान झालेलं आहे या एअरबेसवरती. तर द एअरबेस फॅसिलिटी हॅज ऑल्सो सस्टेन्ड कन्सिडरेबल डॅमेज. ट्रक जो आहे तो सुद्धा इथे आहे. ॲटलिस्ट 2 ट्रक्स लाईकली मिलिटरी सपोर्ट रिलेटेड डिस्ट्रॉईड. आणि इथे एक प्री इमेज स्ट्राईकची जी जो फोटो आहे किंवा जो टार्गेट एरिया होता तो आपल्याला इथं बघायला मिळतोय आणि दुसरीकडे पोस्ट स्ट्राईक इमेज जी आहे ती सुद्धा इथं देण्यात आलेली आहे. सो आणखीन थोडं क्लिअरली समजून घ्यायचं असेल तर हा जो ट्रक आहे, म्हणजे ट्रक म्हणजे काय तर बेसिकली त्यांची वाहनं किंवा तिथे जे साहित्य आहे किंवा जी सामग्री असते एअरबेसवरती ते सगळी वाहनं जी आहेत ती सुद्धा या स्ट्राईकमध्ये डिस्ट्रॉय करण्यात आलेली आहेत. किंवा त्याचबरोबर एअरबेसचं त्यांनी जे म्हटलेलं आहे की कन्सिडरेबल डॅमेज जो आहे तो एअरबेस फॅसिलिटीला, म्हणजे हा जो संपूर्ण भाग आहे एअरबेसवरचा त्याला चांगल्या प्रकारे डॅमेज जो आहे तो झालेला आहे असं आपल्याला इथं दिसून येत आहे. त्याचबरोबर प्री स्ट्राईकमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एक व्यवस्थित एक बिल्डिंग किंवा एक काय म्हणतो आपण त्यांचा जो काही एअरबेस आहे तो नक्की कसा होता याचा एक अंदाज आपल्याला या प्री इमेजमध्ये येतोय, प्री स्ट्राईक इमेजमध्ये. पण पोस्ट स्ट्राईक इमेजमध्ये तुम्ही बघितलं तर इथे फक्त आपल्याला धूळ माती अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्याच बघायला मिळतात. सगळं धुळीच मिळवलेलं आहे ते आपल्याला बघायला मिळतंय आणि मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या स्ट्राईक नंतर इथे झाल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. पुढच्या इमेजकडे जाऊयात. सरगोदा पाकिस्तान, पुन्हा एकदा 10 मे 2025चा हा फोटो आहे घेण्यात आलेला पाकिस्तान एअरबेसचा. इथं रनवे जो आहे त्या रनवेलाच मोठ्या प्रमाणात डॅमेज जो आहे तो झालेला आहे. त्यांच्या रनवेमध्येच ज्याला आपण एक खड्डा पडलाय असं जर आपण सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या रनवेवरतीच एक मोठा खड्डा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि तो सुद्धा पोस्ट आपला जो प्रतिहल्ला आपण केलेला होता पाकिस्तानवरती त्याच्यानंतरच हे डॅमेज आहे ते झालेलं आहे. पाकिस्तानकडनं सातत्यानं खरं तर हे सांगितलं जातंय की कसं आतापर्यंत आमच्याकडनंच आम्हीच कसं तुमचं नुकसान केलेलं होतं किंवा तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, आम्ही काही केलेलं नाहीये, तुम्ही हल्ल्याला सुरुवात केली, अशा विविध प्रकारची माहिती जी आहे ती पाकिस्तानकडनं शेअर केली जाते. पण याच्यासाठीच पत्रकार परिषद जी आहे ती भारतीय सैन्याने घेतली होती, परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं आपल्याला गेल्या 3-4 दिवसांपासून रोज हे अपडेट्स त्यांच्याकडनं दिल्या जात आहेत की आपण जे काय केलं ते फक्त प्रतिहल्ले होते, सुरुवात त्यांनी केलेली होती आणि आपण त्यांचे जे ड्रोन्स होते किंवा त्यांनी ज्या प्रकारे आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते आपण रोखलेलं आहे. एक चीनी मिसाईल जी होती ती सुद्धा आपण पाडलेली आहे असं सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं होतं डीजी जे एअर ऑपरेशन्सचे डीजी आहेत त्यांच्याकडनं. त्याच्यामुळे ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे की तुम्ही पाकिस्तान एक फेक नरेटिव्ह जो आहे तो सेट करतोय किंवा पाकिस्तान खोटी माहिती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सुरुवातीपासूनच ते खोटी माहिती पसरवतायत आणि हे आपल्यासाठी काही नवीन नाही असं सुद्धा हे पत्रकार परिषदेत त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आणि हे जे इमेजेस आहेत किंवा हे जे फोटोज आहेत ते सुद्धा आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती सर्क्युलेट होत आहेत. पण नक्की काय झालेलं होतं किंवा कशा प्रकारे पाकिस्तानचं नुकसान हे भारतानं केलेलं होतं ते तुम्हाला आजच्या पत्रकार परिषदेत कळेल. तुम्ही कालची पत्रकार परिषद बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की नक्की कुठे कसे हल्ले करण्यात आले आणि आपण पाकिस्तानचं नेमकं कसं नुकसान केलेलं होतं आणि आपण किती त्यांचे जे जेट होते ते आपण भारतात येण्यापासून रोखले किंवा कसं आपण भारतात
त्यांनी हल्ला करू नये याच्यासाठी आपण त्यांना कसं अडवलं, कुठली टेक्नॉलॉजी वापरली, या सगळ्याबद्दलची माहिती त्या पत्रकार परिषदेत तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर सगळे वेळोवेळी अपडेट्स हवे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.